पाली दरवाजाच्या या उंबरट्यावर उभं राहिलं की जाणवतं हे फक्त दार नाही, हा आहे इतिहासाचा प्रवेशद्वार। आता सुरू होतो गडाचा खरा अनुभव, राजगडाच्या हृदयात पद्मावती माचीच्या दिशेने। पाली दरवाजा पार करत आम्ही पोचलो राजगडाच्या मध्यभागी पद्मावती माचीवर आणि सर्वात आधी नजरेत भरलं पद्मावती मंदिर। ट्रेकचा थकवा आता शरीरात जाणवत होता, 2 तासांचा चढ, घाम आणि दम, पण इथे येऊन सगळं शांत झालं। थंडगार वारा आणि मंदिराच्या आतला गारवा, जणू गडानेच आपल्याला विश्रांती घ्यायला बोलवलं होतं। पद्मावती देवीच्या मंदिरात उभं राहून जाणवतं ही फक्त विश्रांतीची जागा नाही, इथून सुरू होते गडाची खरी ओळख। पद्मावती मंदिर पाहून आम्ही पुढे निघालो चोर दरवाजाकडे। चोर दरवाजाकडे जाता जाता मध्येच लागतं पद्मावती तलाव। तलावाचं थंडगार पाणी हातात घेतलं आणि थेट डोक्यावर टाकलं। सगळा थकवा एका क्षणात कमी झाला, जणू गडानेच नव्याने ऊर्जेची कृपा केली होती। थंडगार ताजेपण घेत आम्ही पुढे गेलो आणि समोर होता चोर दरवाजा। किल्ल्याच्या युक्तीने बांधलेला या दरवाजेतून जाताना एकच विचार मनात येतो, शिवरायांच्या बुद्धीचे हीच तर कमाल, शत्रूला न दिसणारा पण आपल्या मावल्यांसाठी जीवरेखा असलेला हा गुप्त मार्ग। चोर दरवाजा पाहून आम्ही पुढे निघालो राजगडाच्या सर्वात रोमांचक भागाकडे, सुवेला माचीकडे। तर मित्रांनो, आज एवढंच। राजगड संपला नाही, आता सुरू झालाय। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।